नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या अन्वेत चॅनलमध्ये. तर इथे आंब्याचा रस बनवण्याचं काम चालू आहे. आम्ही मांड्यांची ऑर्डर दिलेली आहे. मांडे बाहेरून येणार आहे, पण जो बाकीचा काही स्वयंपाक आहे तो आम्ही आत्ता घरी बनवतो आहे. आणि हा स्वयंपाक बनवण्याचं कारण असं की आजच्या दिवसापासून खास अशी नवीन सुरुवात होते आहे एका गोष्टीची. त्यासाठीचा हा छोटासा प्रोग्राम आहे. तर काही पाहुणे येणार आहे खास असे, तर त्यांच्यासाठी हे जेवण बनवलं आहे. आणि त्या पाहुण्यांना यायला बराच उशीर होणार होता, म्हणून आम्ही इथे लहान मुलांना जेवायला देऊन दिलेलं आहे. कारण मुलं नंतर भूक करतात आणि पाहुणे असले की डिस्टर्ब करतात मध्ये. त्यासाठी यांना जेवायला देऊन दिलेलं आहे. म्हणजे जेवण झालं की मुलं व्यवस्थित त्यांचं बाहेर खेळतात. त्याच स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या चॅनलवर. तर आम्ही गंगापूरला आलेलो आहे. तर आमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस आलेला आहे आज. तर तो म्हणजे कुलदीपचं लग्न जमत आहे. आणि त्यासाठी ना मुलीकडचे लोक आहे ना घरी आमंत्रण द्यायला येणार आहे. ते लोक आले नाशिकमध्ये येतीलच आता. तर पुढचा कार्यक्रम बघा आता तुम्ही. हा बघा नवरदेव, ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो आलेला आहे जवळ. लवकरच लग्न मंडपात पुढच्या वर्षी 2027. पाहुणे यायची वाट बघतोय. लग्न म्हटले की घरात आनंदाचा उत्साहाचं वातावरण आपोआपच निर्माण होतं. तसंच काहीसं झालेलं होतं. तर हे बघा आता सर्व पाहुणे आलेले आहेत. आणि आमच्या सिन्नरला आमच्याकडे अशी पद्धत आहे की मुलीची पत्रिका गुणमिलन झाल्यानंतर मुलीकडचे लोक आमंत्रण देण्यासाठी येतात की मुलगी बघायला या असं. तर त्यासाठी सर्व काही पाहुणे आलेले आहे आमंत्रण देण्यासाठी. आणि त्यानंतर आता विजूमामांनी ओळख करून दिलेली आहे की मुलाचे मामा कोण, काका कोण, वडील कोण असं. आणि मुलीकडच्यांनी पण ओळख करून दिली की मुलीचे काका, मामा, वडील कोण आहे असं. ती सर्व ओळख झाल्यानंतर इथे आता कुलदीप बसलेला आहे मुलगा बघण्याचा, की म्हणजे मुलाचं घर वगैरे पण बघतात, मुलगा पण बघतात. तर आता मुलगा बघण्याचा इथं चालू आहे प्रोग्राम. तर कुलदीप बसलेला आहे खुर्चीवर आणि आता हे आहे मुलीचे काका. तर पर्यंत मी निर्मला डिपार्टमेंटला होतो. 11-12 मी विश्रामामधून केलं आहे. मग BSc मी RYK मध्ये होतो आणि आता रिसेंटली मी MBA पास आउट झालो. बाय बाबाची काही आठवण विचारायचं तर प्रत्येक ठिकाणी अशी पद्धत असतेच की मुलगा बघणे किंवा मुलगी बघणे. ते आल्यानंतर मुलीला किंवा मुलाला प्रश्न विचारतात आणि ओवाळणी आणि आशीर्वाद म्हणून शगुन म्हणून पैसे देत राहतात. तर तसं काही हा प्रोग्राम चालू आहे. प्रत्येकजण येतं एखादा प्रश्न विचारून मुलाला आशीर्वाद म्हणून ओवाळणी देत आहेत. तर असा काही हा प्रोग्राम चालू आहे. आणि मुलीची पण खूप मोठी फॅमिली आहे आणि सिन्नरचेच आहे, त्याच्यामुळं ओळखीचेच आहे. आमच्या इकडे जशी फॅमिली आहे, काका, मामा, आत्या, बहिणी, तसंच तिचाही परिवार आहे. आणि मुलगी ही खूप सुंदर आहे, छान आहे, परिवारातली आहे, मोठ्या आणि शिकलेली आहे. तर मुलगी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल, कारण पुढचा प्रोग्राम जो आहे तो तिच्या घरी आहे. तर तोही ब्लॉग सर्वांनी नक्कीच बघा. तर आता इथे प्रश्न उत्तरांचे काम चालूच आहे आणि त्यानंतर जेवण वगैरे चालू होतील. तर व्हिडिओ बघत राहा तुम्ही पुढे कंटिन्यू. चांगल्या ठिकाणी काही अपेक्षा नाही, त्यांची व्यवस्था तुम्ही ठेवली त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्ही आवडून सगळं मागं पुढं बघून हे सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर कशा पद्धतीने प्रत्येकाचे विचार सोडून एक ठिकाणी बसून अशा गोष्टी करून त्याच्यानंतर काय तुझं नाव तुझ्याकडे काय हे विचारण्यापेक्षा व्यवस्थित पुढचं चाललं पाहिजे. उत्तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हाईटचं डेमोक्रेसीपेक्षा मोठा बँकेट हॉल झालेला आहे. तर बाहेर मुलगा बघण्याचा प्रोग्राम झालेला होता आणि माणसांची इतर काही चर्चा चालू होती. इकडे आम्ही जेवणाचे ताटं करायला घेतलेले होते.
वहिनी गरम गरम भजे करतायत. मम्मी आणि मांडे जे आणलेले होते तर ते मांडे मम्मी तव्यावर गरम करते. तिला गरम गरम जेवू घालायला खूप आवडतं सर्वांना, तर म्हणून असं सर्व काही गरम गरम चालू होतं. तर चला आता ताटं केलेले आहेत. आता सर्व पाहुणे मंडळी इथे जेवायला बसलेले आहेत. त्यानंतर मळा बघण्यासाठी जायचं आहे. तर हे झाल्यानंतर मळ्यात जाणार आहेत सर्व पाहुणे. जेवण वगैरे झालेले आहेत सर्वांचे. आता मळ्याच्या दिशेने चाललो आहे. आता मळ्यात आलेलो आहे. मळ्यात आल्यानंतर पाहुण्यांना जो आहे तर हा जो लॉन्स आहे पप्पांनी त्यांच्या जागेवर बांधलेला, तर तो दाखवायचा होता. पण तिथे एक प्रोग्राम चालू होता, हळदीचा प्रोग्राम होता, कोणाचं तरी हळदीचं फंक्शन होतं. तर रूम वगैरे सर्व बुक होत्या, त्याच्यामुळे रूम वगैरे काही बघता आल्या नाही. तर हे बघा सर्व काही गाड्या आल्या आहे. आता पुढे लॉन्स बघूया आपण. हा ना, असली भारी. इथे एक प्रोग्राम आहे, हळदीचा आहे. तो सर्वात मोठा नाशिकमधील 1 नंबरचा बँकेट हॉल आहे हा. 5000 लोकांची कॅपॅसिटी. संध्याकाळी फंक्शन आहे कोणाचे तरी, त्याच्यासाठी हा हळदीचा प्रोग्राम आहे. आणि इकडे संगीत प्रोग्राम आहे आणि मागे पण एक डेकोरेशन आहे. असा सगळ्यात मोठा हॉल आहे, एकदम मस्त. हा इकडे डायनिंग आहे. हा टोटल AC आहे. डायनिंग हॉल पण AC आणि हा पण AC वाला आहे. तर हे जे लॉन्स आहे ते नवीनच झाले, 6 महिने झाले चालू होऊन. खूप मोठा आहे लॉन्स आणि त्याचे रूम पण छान आहेत. पण प्रोग्राम असल्यामुळे सर्व रूम बुक होते, त्याच्यामुळे ते काय बघता आलं नाही. आणि लॉन्सचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात नंतर. तर चला आता घरी आलेले आहे सर्व पाहुणे. आणि घरी आल्यानंतर एक छोटासा प्रोग्राम. तर पियुष इथे सर्वांना गंध लावतो आहे. आणि त्यानंतर यांना सर्व जेवढे काही पाहुणे आले त्यांना टॉवेल टोपी दिलेली आहे. कारण एक असतं ते मानपानाची गोष्ट, तर पद्धत पण असते ती एक. तर सर्व जेवढे काही पाहुणे आलेत सर्वांना टॉवेल टोपी दिली आहे. आणि त्यानंतर आता ते निरोप घेतील. त्यांनी आमंत्रण दिले मुलगी बघायला या असं. तर आता पुढचा जो प्रोग्राम आहे तो मुलीच्या घरी. आता दोन्ही कोण वराडी नाही तू. हळू बोलतो. मुलं झाले का आपोआप आवाज वाढतो. आता केव्हा नवरदेव, नवीन नवरदेव तयार झाला. 1.5 महिना झाला, 1.5 महिना झाला. मग नवरदेव. तर सर्व पाहुणे गेलेले आहेत आणि इथे आमची नेहमीप्रमाणे मजाक मस्ती सर्वांची चालूच होती. तर चला आता पुढचा आपला नेक्स्ट ब्लॉग सर्वांनी नक्कीच बघा. त्यात आपल्याला कुलदीपची नवरी दिसेल, तोही व्हिडिओ छान असेल. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
हे नक्कीच सांगा. आमच्या अनुवेद चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.